मंडळी, नुकताच एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथे एक कव्वाली सुरू होती. त्याचा अर्थ मोठा सुंदर होता. त्यात तो कव्वाल म्हणतो, जान जमी जर जेवर साथ कुछ न आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. सगळं घट्ट धरून ठेवण्याचा अट्टहास आपण सोडायला हवा. ते म्हणजे वाळू मुठी धरून ठेवण्यासारखं आहे. किती धरली ना तरी ती सुटायचीच. तर यावरती माऊलींची ओळी काय आहे? माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तैसा पाणीया सारिका होवा वेगळा अर्जुन. म्हणजे माळी असतो ना, तो पाण्याला म्हणतो की चला आज तुम्हाला डाव्या बाजूला वळवतो. पाणी कधी असं म्हणतं का, काय रे सारखं सारखं मला डाव्या बाजूने नेतो, आज नाही बाबा आज मी उजव्या बाजूने जाणार. नाही, पाणी कधीच काही म्हणत नाही. उलट जिकडे माळी नेईल तिकडे ते मजेत आपलं खळखळत जातं, आपले सगळे गुणधर्म सोबत घेऊन जातं आणि जिथे जातं तिथे बाग फुलवतं. यालाच वाराणसीचे एक महान संत होऊन गेले. ते म्हणतात, हर हालत में सद्गुरु की मौज से मुआफिकत करनी चाहिए. म्हणजेच ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आता अशी ही समाधानाची जी अवस्था आहे ती होण्यासाठी मात्र सततचं नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे. भगवंताचं नाव अगदी खाते पिते चलते फिरते सोबत जागत विसरण जात असं असलं पाहिजे. प्रत्येक क्षणी भगवंताचं नामस्मरण मनामध्ये सुरू असेल तर आणि तरच त्या परमात्म्याचा पांडुरंगाचा ध्यास आपल्याला लागेल आणि त्यानंतर घेतलेला प्रत्येक श्वास पांडुरंग असेल. ऐकूया, पांडुरंग नामी लागला असेल.